जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण पंचम अंश. अध्याय 52. बालकृष्णाच्या लीला. पराशर म्हणाले, एकदा छकड्याच्या खाली झोपवलेल्या कृष्णाने स्तनपानाच्या इच्छेने रडता रडता वरच्या छकड्यास लाथ मारली. त्यामुळे तो छकडा उलटा झाला. त्यात ठेवलेले घडे फुटले. ते दृश्य पाहून लोकांनी आश्चर्याने तेथे खेळणाऱ्या मुलांना विचारले, हा छकडा कोणी उलटा केला? तेव्हा ती मुले म्हणाली, श्रीकृष्णाने छकड्यास खालून लाथ मारली, त्यामुळे तो छकडा उलटा झाला आहे. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. नंदाने आश्चर्याने श्रीकृष्णाला उचलून घेतले. यशोदेने त्या छकड्याचे आणि त्यातील घटांचे पूजन दही, फुले, फळे आणि अक्षता लावून केले. त्यावेळी वसुदेवाने बोलवल्यामुळे आलेल्या गर्ग आचार्यांनी गोकुळात येऊन नंदाकडच्या दोन्ही मुलांचे बारसे केले. मोठ्याचे संकर्षणाचे नाव आणि त्याचे बलराम असे ठेवले आणि धाकट्याचे नाव कृष्ण ठेवले. काही दिवसातच ते दोघे गायीच्या गोठ्यात रांगू लागले. तेव्हा ते गायीचे शेण व धूळ यांनी माखून इकडे तिकडे फिरत. तेव्हा यशोदा किंवा रोहिणी त्यांना आवरू शकत नसत. थोड्याच दिवसात ते गायीच्या वासराचे शेपूट धरून ओढू लागले. एके दिवशी यशोदा त्या दोघा बालकांना खेळताना पाहत होती. त्यांच्या खोड्या तिला थांबवता येईना. तेव्हा तिने कृष्णाला एका दोरीने उखळाला बांधून ठेवले आणि ती रागाने म्हणाली, तू आता येथून सुटता येत असेल तर सुट. असे म्हणून ती आपल्या कामात गडली. ती तेथून जाताच थोड्याच वेळात कृष्ण त्या उखळाला ओढीत आणि 2 अर्जुन वृक्षांकडे आला. त्या 2 वृक्षांच्या मधून ते उखळ अडकवून खेचू लागला, पण त्यामुळे ती दोन्ही झाडे जमिनीतून खाली पडली. ती झाडे खाली पडण्याच्या आवाजाने तेथे आलेले गोप आश्चर्याने पाहू लागले. 2 उन्मळून पडलेल्या झाडांच्या मध्ये कमरेला दोरी बांधलेला कृष्ण मात्र मंद हास्य करीत आहे, हे दृश्य त्यांना दिसले. तेव्हा दम म्हणजे दोरी, उदरास म्हणजे पोटात बांधलेल्या आणि श्रीकृष्णाला दामोदर असे नाव पडले. या अजब घटना घडताना पाहून त्या गोपांमधील वृद्धांनी विचार केला की अशा भयंकर घटना घडत असलेली ही जागा सोडून आपण दुसरीकडे राहायला जावयास हवे. त्या विचाराप्रमाणे ते सगळे गोप तेथून निघाले आणि वृंदावन प्रवेशाच्या दिशेकडे निघाले. त्यांच्याबरोबर त्यांची कुटुंबेही होती. ते भराभरा चालत होते. त्यांच्या तांड्यांबरोबर त्यांच्या गायींचे कळप आणि छकडे होते. श्रीकृष्णाने वृंदावनाचे ध्यान केले. त्याबरोबर वृंदावनातील गवत ग्रीष्म ऋतू चालू असतानाही पावसाळ्यात उगवावे तसे उगवले. तेथे सगळेजण पोहोचले. चारही बाजूंनी छकडे लावून चंद्राकृती आकारात त्यांनी वसाहत वसवली. बलराम आणि कृष्ण गायीच्या वासरांची देखरेख पाहू लागले. गोठ्यात त्यांच्या बाललीला चालत. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट आणि पानांचे बाजे वाजवत त्यांच्या खोड्या चालत. वासरांना चरायला सोडून ते दोघे इतर मुलांबरोबर तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळत. अशा प्रकारे काही काळ गेला. श्रीकृष्ण 7 वर्षांचा झाला. एके दिवशी पावसाळा सुरू झाला. आकाश ढगांनी भरून आले आणि पाऊस कोसळू लागला. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले. नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या. मूर्खांच्या वायफळ बडबडीने कोणी वक्ता देखील जसा फिका पडावा त्याप्रमाणे काळ्या ढगांनी स्वच्छ चंद्र फिका पडला. अविवेकी राजाच्या आश्चर्याने गुणहीन मनुष्य देखील जसा प्रतिष्ठित होतो तसे त्या आकाशात गुणहीन इंद्रधनुष्यही सुशोभित दिसू लागले. दुराचारी लोकांमध्ये साधा कुलीन माणूस जसा शोभून दिसतो तसे काळ्या ढगांमध्ये उडत असलेले बगळे सुशोभित दिसू लागले. श्रेष्ठ माणूस दुर्जनांशी जास्त वेळ मैत्री करत नाही तशी चमकणाऱ्या विजेची अस्थिरता स्पष्ट दिसू लागली. अशा त्या वातावरणात मोर व चातकाने सुशोभित झालेल्या या महावनात मुलांबरोबर बलराम व श्रीकृष्ण भटकू लागले, बागडू लागले. ते गाणे गात, झाडांवर चढत, बासरी वाजवीत, कंदबांच्या फुलांचा हार घालीत, मोरपिसांची माळ घालीत, पर्वतात सापडणाऱ्या रंगीबेरंगी खड्यांनी आणि धातूंच्या तुकड्यांनी आपले देह सजवत, ते थकले की झाडाचा पाला एकत्र करीत, अशा प्रकारे बागडतच ते निरनिराळे खेळ खेळत आणि सायंकाळी गुरांना घेऊन घरोघरी परत येत. अध्याय 53. कालियाचा पराभव. पराशर म्हणाले, एके दिवशी बलरामाला सोडून कृष्ण एकटाच वृंदावनात गेला आणि नेहमीप्रमाणे काही गोप मुलांबरोबर वनात भटकू लागला. भटकता भटकता तो खळखळ वाहणाऱ्या कालिंदी नदीच्या किनारी येऊन पोचला. त्यावेळी यमुना नदीच्या किनाऱ्यावर जमणाऱ्या फेसामुळे ती हसत आहे असे वाटत होते. यमुनेच्या पात्रात विषारी अग्नीप्रमाणे उन्मत्त असलेला कालिया त्याला डोहात दिसला. त्याचे विष इतके तीव्र होते की त्यामुळे तिथल्या किनाऱ्यावरचे वृक्ष जळून गेले होते आणि त्याच्या श्वासाच्या वायूने उसळणाऱ्या नदीच्या पाण्याचे थेंब अंगाला लागताच पक्षी मरत होते. मृत्यूचे जणू दुसरे तोंड असलेले हे कुंड पाहून श्रीकृष्ण विचार करू लागले, हा दुष्ट कालिया यमुनेचे सर्व पाणी दूषित करीत आहे, त्यामुळे त्याला ठार करणे माझे कर्तव्य आहे. असे केल्यानेच यमुनेच्या तीरावरचे जीव निर्भय होऊन सुखाने जगू लागतील. श्रीकृष्ण त्या डोहाच्या तीरावरील कंदब वृक्षावर चढला. आपल्या कमरेला शेला बांधला आणि वेगाने त्या डोहात त्याने उडी मारली.
दंड ठोकून श्रीकृष्ण त्या कालियासमोर गेला. त्याच्या आजूबाजूला अनेक विषारी नाग पोहत होते. त्यांनी श्रीकृष्णाला दंश करावयास आरंभ केला. हे पाहताच किनाऱ्यावरची इतर मुले घाबरून गोकुळात परतली. त्यांनी मोठ्या माणसांना सांगितले तेव्हा सर्व गोप व यशोदा कालियाच्या कुंडाकडे धावत धावत आले. त्यांच्याबरोबर बलरामही होताच. श्रीकृष्णाला नागांनी वेढलेले पाहून सर्व गोप शोक करू लागले. बलरामाने कृष्णाकडे एकटक पाहून नजरेनेच विचारले, हे विष्णू, तुम्ही तुमचे देवत्व विसरलात काय? तुम्ही मनुष्य भाव का सोडत नाही? अध्याय 54. धेनुकासुराचा वध. श्री पराशर म्हणाले, एक दिवस बलरामासह श्रीकृष्ण गायीने चारत चारत एका रम्य वनात जाऊन पोहोचलेला. त्यावेळी त्या वनात धेनुकासूर राहत होता. तो तिथल्या प्राण्यांना ठार करून खात असे. तेथे अनेक प्रकारची झाडे फळांनी लगडलेली होती. ती फळे पाहून गोपांना ती पाडून खावायची फार इच्छा झाली. त्याप्रमाणे काही मुले झाडावर चढून फळे पाडू लागली. फळे पाडण्याचा आवाज ऐकून तेथे धेनुकासूर आला. तो गाढवाच्या आकाराचा होता. तो दुष्ट गाढवाच्या रूपातील असुर तेथे येताच त्याने रागाने मागील 2 पायांनी बलरामाच्या छातीवर आघात केला. तेव्हा बलरामाने ते दोन्ही पाय पकडले आणि धेनुकासुराला उचलून तो गरागरा फिरवू लागला. त्याचा जीव जाईपर्यंत बलरामाने त्याला फिरवून दूर फेकले. जो जेव्हा खाली झाडावर पडला तेव्हा त्या आघाताने झाडावरची फळे एखाद्या वादळी पावसासारखी पडली. हा आवाज ऐकून धेनुकासुराचे बांधव तेथे आले. त्यांना श्रीकृष्ण व बलराम या दोघांनी धेनुकासुराप्रमाणे गरागरा फिरवून ठार केले आणि फेकून दिले. अशा रीतीने सर्व राक्षस ठार झाल्याने तेथील गायी आणि इतर पशु त्या रानात सुखाने राहू लागले. त्या तालवनात गोप नेहमी येऊन आपली गुरे चारू लागले. एके दिवशी प्रलंबासूर नावाचा राक्षस माणसाचे रूप घेऊन त्यांच्यात येऊन खेळू लागला. त्याला कृष्ण आणि बलराम दोघांनाही ठार करायचे होते. अध्याय 55. प्रलंबासुराचा वध. पराशर पुढे सांगू लागले, एक दिवस ते सर्वजण हरिण क्रीडन या नावाचा खेळ खेळू लागले. खेळ संपला तेव्हा हरलेल्या बाजूच्या मुलांनी आपल्या आपल्या विरोधी विजेत्यांना खांद्यावर घेऊन ठराविक ठिकाणापर्यंत चालावयाचे असते. त्याप्रमाणे प्रलंबासुराने बलरामाला आपल्या खांद्यावर घेतले आणि तो वेगाने आकाशात उडून गेला. परंतु प्रलंबासुराला मानवी वेशात बलरामाने वजन पेलवेना म्हणून त्याने शरीराचा आकार वाढवायला सुरुवात केली. रथाच्या चाका एवढे भयानक डोके आणि पर्वतासारखा आकार झालेल्या या प्रलंबासुराच्या खांद्यावरून बलरामाने श्रीकृष्णाला विचारले की हा असुर मला पळवून नेत आहे, तेव्हा मी काय करू? श्रीकृष्ण हसून म्हणाला, तू तर मुळाचे मूळ आहेस, तेव्हा मनुष्यभाव सोडून दे. तुझ्या मूळ रूपाचे स्मरण कर. तुझे अनंत रूप आठव आणि मनुष्य रूपातच त्या दैत्याचा वध कर. श्रीकृष्णाने बलरामाला सांगितल्याप्रमाणे बलरामाने रागाने असुराच्या डोक्यावर मुठीने आघात केला. तो आघात इतका जोरात होता की त्या असुराचे दोन्ही डोळे बाहेर पडले. त्याचे डोके फुटले. रक्त ओकत तो जमिनीवर कोसळत मरण पावला. बलरामाचा हा पराक्रम पाहून गोप त्याची प्रशंसा करू लागले आणि मग ते सगळे गोकुळास परतले. अध्याय 56. गोवर्धन पर्वताची पूजा. पराशर म्हणाले, बलराम व कृष्ण यांच्या अशा लीला चालू असता वर्षा ऋतू संपला आणि उमललेल्या कमळांनी संपन्न असलेला शरद ऋतू आला. मासोळ्या त्रासू लागल्या. मोर शांत झाले. आकाश स्वच्छ झाले. सरोवरे आटली. तारांगणाने युक्त असलेल्या स्वच्छ आकाशात पूर्ण चंद्र शोभू लागला. जलाशयाचे पाणी हळूहळू किनाऱ्याचा त्याग करू लागले. आपापल्या पूर्वीच्या सरोवरात हंस येऊ लागले. पृथ्वीवरचे धूळ आणि पाण्यातली घाण दूर झाली. यावेळी सर्व गोप गोपी इंद्रोत्सव करायच्या तयारीत लागलेले श्रीकृष्णाने पाहिले. त्याने मोठ्या लोकांना त्याविषयी विचारले तेव्हा नंद म्हणाला, ढग आणि पाऊस या दोन्हींचा स्वामी इंद्र होय. त्याच्याच प्रेरणेवरून ढग जलरूपी रस वर्षावतात. त्यांचा आपण उपयोग करतो. त्यामुळे उगवलेले गवत खाऊनच आपल्या गायी पोट भरतात व गायीच्या दुधावरच आपली उपजीविका होते. म्हणून हा पाऊस नीट पडावा यासाठी आपण इंद्राची पूजा करून इंद्र यज्ञ करून त्याला प्रसन्न करून घ्यायला हवे. ते ऐकून कृष्ण म्हणाला, हे तात, इंद्राचे पूजन आपण का करावे? आपण कृषीजीवी नाही, वाणिज्यजीवीही नाही. आपल्यासारख्या वनात राहणाऱ्या लोकांची देवता तर गायच होय. तर्क, कर्मकांड, दंडनीती आणि वार्ता या 4 विद्या सांगितल्या जातात. त्यापैकी फक्त वार्ता या विषयाबद्दल मी आपणाशी बोलतो. कृषी, वाणिज्य आणि पशुपालन या 3 व्यवसायांच्या मानाच्या विद्येला वार्ता असे म्हणतात. त्या म्हणजे शेतकऱ्यांची वृत्ती कृषी, व्यापाऱ्यांची वृत्ती वाणिज्य, आपली वृत्ती गायीचे पालन करणे ही होय. जो ज्या विद्येची वृत्ती करतो त्याची इष्टदेवता तीच विद्या होय. त्याने आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या विद्येची आराधना करावयास हवी, दुसऱ्या देवतेची नव्हे. शेते संपल्यावर सीमा आणि ती संपल्यावर वन येते. वनही संपेल तेव्हा पर्वत येते. म्हणूनच पर्वतच आपले दैवत होय. आपण
घरात न राहता भटकेपणाने इकडे तिकडे उघड्यावर राहतो, पर्वताच्या अंगाखांद्यावरील वनात भटकतो, म्हणून आपण पर्वत आणि गायीचीच पूजा करावयास हवी, इंद्राची नव्हे. श्रीकृष्णाच्या या बोलण्याला इतर गोपांनी पाठिंबा दिला. त्याप्रमाणे त्या गोप-गोपींनी इंद्रयज्ञ न करता गिरियज्ञ आणि गोयज्ञ केले. तेथील गोवर्धन नावाच्या पर्वताची पूजा केली. दही, खीर, दूध अशा पदार्थांचे हवन केले. अनेक विद्वानांना जेवण दिले व सजवलेल्या गायी बैलांना घेऊन गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली. श्रीकृष्णाने पर्वत शिखराची पूजा केली आणि मग ते गोकुळात परतले. अध्याय 57. गोकुळाचे रक्षण. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे गोप-गोपींनी आपले पूजन न केलेले पाहून इंद्र रागावला. त्याने संवर्तक नावाच्या ढगाला गोकुळावर अतिवृष्टी करून अतिशय त्रास द्यायला सांगितले. तो स्वतः ऐरावतावर स्वार होऊन वादळ निर्माण करू लागला. संवर्तक मेघाने प्रचंड जलधारांनी इतका पाऊस पाडत होता, सगळीकडे अंधार पसरलेला होता. वाराही भयंकर वेगाने वाहत होता, त्यामुळे क्षीण झालेल्या गायी थरथर कापत होत्या. त्यांनी आपल्या शरीराचे छत्र आपल्या वासरांवर धरले. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे काही गायींची वासरे त्यांच्याजवळून वाहून गेली. वासरे व्याकुळ आवाजात ओरडू लागली. अशा रीतीने सगळे गोकुळ त्रासलेले पाहून श्रीकृष्ण विचार करू लागला. त्याला समजून आले की आपला यज्ञ न केल्यामुळे इंद्रानेच हे संकट गोकुळावर धाडले आहे. आता मलाच इंद्रापासून गोकुळाचे रक्षण करावयास हवे. श्रीकृष्णानेच गोवर्धन पर्वत उचलला आणि आपल्या एका हातावर तोलून धरला. मग तो हसत गोप-गोपींना म्हणाला, तुम्ही सर्वजण ह्या पर्वताच्या आश्रयाला या. इंद्राच्या पावसापासून वाचण्याचा मी हा उपाय शोधून काढला आहे. ह्या पाऊस नसलेल्या कोरड्या जागेत या आणि निर्भयपणे बसा. या पर्वताची आपण पूजा केली आहे, तो खाली पडणार नाही. श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून गोप-गोपी आपापले सामान सुमान आणि गायी वासरे घेऊन गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला आले. सगळे गोकुळवासी आश्चर्य व आनंदमिश्रित दृष्टीने श्रीकृष्णाकडे पाहू लागले. तो मात्र निश्चलपणे पर्वत तोलून धरून उभा होता. इंद्रामुळे 7 दिवस आणि 7 रात्री घनघोर पाऊस पडत राहिला, परंतु श्रीकृष्णापुढे आपले काही चालत नाही हे पाहून तो संवर्तक मेघासह परत गेला. आकाश स्वच्छ झाल्यावर सर्व गोकुळ पर्वताखालून बाहेर आले. तेव्हा श्रीकृष्णाने त्या पर्वताची स्थापना परत पहिल्या जागी केली. अध्याय 58. कृष्ण इंद्र भेट. श्री पराशर ऋषी सांगू लागले, गोकुळाचे रक्षण अशा प्रकारे कृष्णाने केलेले पाहून त्याचे दर्शन घ्यायची इच्छा इंद्रात झाली. इंद्र ऐरावतावर बसून गोवर्धन पर्वतावर आला. तेथे कृष्ण इतर गोपांसमवेत गायी चारत होता. त्याच्या डोक्यावर अदृश्य रूपात गरुड छाया धरून असलेला इंद्राला दिसला. ऐरावतावरून खाली उतरून श्रीकृष्णाचे दर्शन इंद्राने घेतले. त्याची स्तुती करू लागला. तो म्हणाला, तुम्ही गायींचे रक्षण केल्यामुळे मला गायींनी प्रेरणा दिली आहे, त्यामुळे मी तुम्हाला उपेंद्र पदाचा अभिषेक करायला आलो आहे, म्हणूनच तुमचे गोविंद असे नाव प्रसिद्ध होईल. याप्रमाणे इंद्राने कृष्णाची पूजा करून त्याला अभिषेक केला आणि तो म्हणाला, अर्जुन हा माझा वंश पृथ्वीवर जन्मला आहे, त्याचे तुम्ही नित्य रक्षण करावे. श्रीकृष्ण म्हणाला, तथास्तु. कृष्णाला आलिंगन देऊन मग इंद्र स्वस्थानी परतला. अध्याय 59. रासक्रीडा. पराशर म्हणाले, बालरूपातील कृष्णाच्या लीला पाहून आश्चर्यचकित झालेल्या गोपांनी त्याला म्हटले, हे कृष्णा, आम्ही जर तुला आमचा बांधव मानून तुझ्यावर प्रेम करतो आहोत, परंतु तू गोवर्धन पर्वत उचललास, कालियाचा पराभव केलास, धेनुकासूर व पुतना यांना ठार केलेस, अशा अनेक अद्भुत गोष्टींमुळे आम्हाला शंका वाटते आहे की तू म्हणजे खरा कोण आहेस. त्यावर कृष्ण खोटेच रागून म्हणाला, मी तुमचा बांधव म्हणूनच जन्मलो आहे. मी देवता, दानव आणि यक्ष कोणीच नाही. याचा जास्त विचार करू नका. एकदा कृष्ण एकटाच असता त्याने अतिशय गोड व मृदू गीत गायला सुरुवात केली. ते मंद स्वर ऐकून सर्व गोपी त्याच्या भोवती जमल्या. कोणी त्याच्याबरोबर गाऊ लागल्या, कोणी त्याच्या नावाचा जप करू लागल्या, तर कोणी त्याचे ध्यान करू लागल्या. कृष्णही त्यांच्याबरोबर रासक्रीडा करू लागला. ज्याप्रमाणे पंचमहाभूते सर्व जीवात असतात, तसे कृष्णही त्या सर्वांबरोबर राहू लागला. अध्याय 60. अरिष्टवध. श्री पराशर म्हणाले, एके दिवशी श्रीकृष्ण असाच गोपींबरोबर रासक्रीडा करत होता. तेव्हा अरिष्ट नावाचा एक त्रासदायक असुर सगळ्यांना छळीत छळीत गोकुळात येऊन पोचला. पाण्याने जड झालेल्या ढगांप्रमाणे त्याचा रंग होता. त्याला तीक्ष्ण शिंगे होते आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी त्याचे डोळे होते. जमिनीवर दान पाय आपटत, दात ओठ खात, जिभेने ओठ चाटत शेवटी उंचावर तेथे तो आला. त्याचे बांधेसूद, धिप्पाड आणि भक्कम शरीर होतं. तो बैलाचे रूप घेऊन तेथे आला होता. गायींना आणि तपस्व्यांना तो त्रास देत होता. असे हे भयंकर रूप पाहून गोप-गोपी कृष्णाला हाक मारू लागल्या. कृष्णाने सिंहाप्रमाणे गर्जना करून टाळी वाजवली. हे ऐकताच अरिष्ट त्याच्या दिशेने धावला. कृष्ण त्याच्याकडे पाहत हसू लागला. तो अगदी जवळ येताच कृष्णाने त्याची शिंगे पकडली आणि आपल्या गुडघ्याने त्याच्या कुशीत मारले.
नंतर धुण्याचा पिळावा त्याप्रमाणे शिंगे धरून अरिष्टाची मान त्याने पिळली. नंतर एक शिंग उपटले आणि त्याच शिंगाने कृष्ण त्याला मारू लागला. त्यामुळे रक्त ओकून अरिष्ट मरण पावला. हे पाहताच गोपगोपींनी कृष्णाची स्तुती केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजच्या पुरते इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय लक्ष्मी माता.